नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे, ही सीझनल रेसिपी आहे. सीझनल म्हणजे हे बघू शकता तुम्ही, हे आपले ओले वाटाणे आहेत. हिरवा हिरवा वाटाण्याचा आता सीझन चालू आहे. सो मी ह्याची भाजी तुम्हाला आज दाखवणार आहे. आपल्या आजच्या रेसिपीमध्ये ओला वाटाण्याची उसळ आपण करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण पाव किलोच्या थोड्या अधिक शेंगा मी सोलून घेतल्यात आणि त्याचे दाणे काढून घेतलेत. तर आता ह्यासाठी मी इथे तयारी केली आहे. त्याच्यामध्ये एक मी बटाटा यूज करणार आहे. एक बटाटा, एक छोटा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, मालवणी लाल तिखट मसाला, गरम मसाला आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण. तर सर्वात प्रथम आपण चुलीवर भांडं ठेवून घेऊया. भांडं तापलंय, फोडणीसाठी तेल टाकून घेऊया. कांदा फोडणीसाठी कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजला गेलाय. टोमॅटो टाकून घेऊया. कांदा टोमॅटो आपला छान मस्त मऊ झालाय. आता ह्याच्यात बाकी आपण मसाले टाकून घेऊया. हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया. आता ह्याच्यातच आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकूया आपण, मसाला लागू नये म्हणून. छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली. आता हे मटार म्हणजेच ओला वाटाणा सोललेला आणि हा एक बटाटा हे सर्व टाकून घेऊया.
पाणी टाकून घेऊया. छान सुंदर अप्रतिम असा रंग आलेला आहे मस्त आपल्या उसळीला. चवीनुसार मीठ. आता साधारण 10 ते 12 मिनिटं भाजी शिजायला लागतील. तर साधारण 10-12 मिनिटं होऊन गेली आहेत. बटाटा पण शिजलाय. कोथिंबीर टाकून घेऊया. तर फ्रेंड्स, अशी आपली ही ओल्या वाटाण्याची उसळ झालेली आहे. मी काढून घेते. तर अशी ही ओला वाटाण्याची ह्या सीझनची थंडीमधली छान अशी उसळ तयार आहे. तर माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, कोकण तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.